आम्हाला शेतात एक भयानक वस्तू दिसली, तुम्हाला दाखवतो बरं का मी. डायरेक्ट वाघाने खाल्ला आहे डायरेक्ट. तर मित्रांनो, ही आहे आपली फॅशन प्रो. आम्ही निघतो आहे फॅशन प्रोवरती. तर फायनली मित्रांनो, आम्ही आता चाललो शेताकडे. तर गाईस पाहू शकता तुम्ही, एक नंबर दृश्य आहे आमच्या गावाचं. तर फायनली मित्रांनो, आम्ही आता शेतात पोचलो आहेत. आम्हाला शेतात एक भयानक वस्तू दिसली, तुम्हाला दाखवतो बरं का मी. डायरेक्ट काहीतरी जनावर आहे, म्हणजे काहीतरी पशु असेल, त्याला वाघाने खाल्ला आहे. पाहू घ्या तुम्ही, हे बघा, हे बघा मित्रांनो, वाघाने खाल्ला आहे डायरेक्ट. तर आमचे मक्का वगैरे एकच नंबर उगले आहेत मित्रांनो. आणि पण तर मित्रांनो, आम्हाला वाघाचे पाऊल पण दिसले. हे बघा तुम्ही, खूप मोठमोठले पाऊल आहेत मित्रांनो. पाहून घ्या तुम्ही, म्हणजे 100% वाघाचेच पाऊल असतील असा अंदाज आहे. तर मित्रांनो, मागच्या वर्षी एवढा पाऊस झाला की बघा आमच्या शेताची किती नुकसान झाले आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, शेतकऱ्यांच्या जीवनमध्ये काही ना काही नुकसान होऊनच राहते मित्रांनो. आमच्या शेतामध्ये देव आहे, देवाचा पाय पडून घेतो आम्ही आता. काय मागितलं का दादा, चक्कर दादा? काहीच मागितलं नाही. तर मित्रांनो, आम्हाला आता वाघ दिसला या झाडामध्ये. चक्कर दादा, चला लवकर निघून जाऊ, कारण की वाघ आहे इथं या झाडामध्ये. तर मित्रांनो, आम्ही फायनली शेतामध्ये 2-3 दिवसाच्या आडे आलो. आम्हाला शेतामध्ये वाघाचं हे पण दिसलं, काय म्हणतात, काहीतरी खाल्लं आहे. आम्हाला आधार वाघ दिसला आहे झाडामध्ये. त्याच्यामुळे आम्ही लगेच चाललो आता घराकडे, कारण की आम्ही 2च जण आहेत. जर 4-5 जण असतो तर मग डायरेक्ट आम्ही वाघाला भिडलो असतो, पण नाही, आम्ही रिस्की नाही घेत. 2-3च जण आहेत आम्ही मित्रांनो. शकत हा कसा होता वाघ? मोठा होता. काही भीती वगैरे वाटली का? मग जीव घाबरला ना. तर मित्रांनो, आम्हाचा दोघींचा जीव घाबरला. त्याच्यामुळे आम्ही लगेच जातोय आता घराकडे, कारण की रिस्क घ्यायची नाही. डायरेक्ट पेरणी वगैरे सर्व झाली आहे. फक्त शक्करदादाचं क्षेत्र जास्त असल्या कारणाने पेरता पाऊस आला. त्याच्यामुळे थोडं 2-3 एकर त्याचं अजून पेरण्याचं बाकी आहे. पण पाऊस यायला पाहिजे. पेरायचं काय आज नाही उद्या होऊन जाईल. त्याच्यामुळे पाऊस पाहिजे आम्हाला जास्त करी, म्हणजे पुढचं पण पिकाला पाऊस पुरायला पाहिजे आमचे. बरोबर आहे का नाही शकत? हो, एकच नंबर. आता सध्या शक्करदादांनी घाण उचलून घेतली, वरती फेकता आहे त्या लगेच, राहू द्या. तर मित्रांनो, आम्ही आता विहिरीजवळ पोचलो आहेत. तर विहिरीत किती पाणी आहे तुम्हाला दाखवतो बरं का. मोबाईल कॅमेरा पॅक पकडावा लागेल. अजून तर काही विहिरीला पाणी उतरलं नाही मित्रांनो. पाहून घ्या तुम्ही, यावर्षी पाऊस थोडा लेट आहे, त्याच्यामुळे विहिरीला पाणी उतरलं नाही अजून. विहीर पण बांधली गेली आहे शक्करदादाची. कितीमध्ये बांधली शक्करदादा? ही 1.5 लाख रुपये लागले ना जवळपास. पूर्ण विहीर कितीपर्यंत गेली, खोदकामपासून तर बांधण्यापर्यंत? खोदकामपासून ते बांधकामपर्यंत ती 5.5-6 मध्ये गेली आहे. आता जुन्या रेटमध्ये? हो. नवीन रेटामध्ये जास्त जाईल? ती नवीन जाईल ना 4-4.5 मध्ये. दोघी वाणी नाही, मग फक्त खोदकाम. नाही, दोघी बोलतोय मी. दोघी कितीमध्ये जाईल आत्ताच्या रेटमध्ये? आत्ताच्या रेटमध्ये ते 6.5-7 मध्ये जायला पाहिजे. तर मित्रांनो, एक विहीर खंदायला 6 ते 7 लाख रुपये लागतात. आणि जर निसर्गाने साथ दिली तर 7 काय 15 लाख रुपये पण 1 वर्षात कमवू टाकतो आम्ही शेतामध्ये. पण जर निसर्गाने साथ नाही दिली तर 7 लाख रुपये 7 वर्षात पण कमवता येत नाही, कारण की भांडवल पण लागतो ना शेत. हो शेठ, शकत दादा आपले. तर मित्रांनो, हर्षल दादा ब्लॉगमध्ये बोलायला थोडे काहीतरी आहे त्यांचं. ते काहीतरी असतं नाही का, गर्लफ्रेंडच्या चक्करमध्ये ते थोडे बोलत नाही, कारण की त्याच्या गर्लफ्रेंडला आवडत नाही. हे बघा तुम्ही कसे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एवढाच होता. कसा वाटला ब्लॉग सांगा. असेच ब्लॉग नवनवीन येत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा. काहीतरी बोला ना हो शकत दादा.